नळदुर्ग व अंधूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत। या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत। अंधूर येथे खंडोबा वर्षातील 10.25 महिने व नळदुर्ग येथे 1.75 महिने वास्तव्य करतात असे मानले जाते। यामुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते। अंधूरचे मूळ नाव आनंदपूर होते, त्याचे पुढे अंधूर झाले। नळदुर्गला प्राचीन इतिहास आहे। इ. 1042 चे दरम्यान कल्याणीचे चालुक्य राज्याचा मांडलिक राजा नळ याचे हे राजधानीचे ठिकाण। या नळराज्याने येथे रणमंडल नावाचा किल्ला बांधला। तो पुढे नळदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आणि किल्ल्याजवळ लोकवस्ती होऊन नळदुर्ग गाव अस्तित्वात आले। अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभूमी असणारी ही भूमी इतिहासाच्या पाऊल खुणा घेऊन नांदत आहे। नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासून 58 किलोमीटर व सोलापूर पासून 48 किलोमीटर अंतरावर आहे। महामार्गावरून कडेला दिसतो तो नळदुर्ग किल्ला। या किल्ल्यामधील दूरवरून नजरेत भरणारी वास्तू म्हणजे उपरी अथवा उपली बुरुज। हा बुरुज टेहाळणी व तोफांचा मारा करण्यासाठी बांधण्यात आला होता। याच ठिकाणी प्रथम खंडोबाचे मंदिर होते। येथील नळराजा इ. 1042 ची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती। तिचे भक्तीमुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले। त्यावेळी हे ठिकाण नळराज्याचे रणमंडल या किल्ल्याचे बाहेर होते। या ठिकाणी नळराज्याने खंडोबाचे मंदिर बांधले होते। इ. 1694 मध्ये इब्राहिम आदिलशहाने येथे किल्ला बांधताना खंडोबा मंदिराचे जागेवरच उपरी बुरुज बांधला आणि हे मंदिर नष्ट झाले। बुरुजाचे पायऱ्या ज्या ठिकाणी मिळतात तेथे तळाशी असणारे पूर्वाभिमुख कोनाड्यात त्याची स्मृती म्हणून आजही लोक एका ओबड धोबड मूर्तीला लोक भंडारा वाहतात। पुढे पुन्हा खंडोबाची स्थापना व यात्रा सुरू करण्याचा प्रयत्न झाला। बादशहाने फरमान काढले आणि किल्ल्याचे उत्तर तटाचे बुरुजाखाली दक्षिणाभिमुख कमानीपैकी पश्चिमेकडील कमानीत पूर्वाभिमुख ओटा बांधून त्यावर खंडोबाची स्थापना करून यात्रा भरू लागली। कालांतराने ग्रामस्थांनी बोरीनदी किनारी गावाचे वायव्येस खंडोबा मंदिर बांधले, पण तेथेही काही अडचणी निर्माण झाल्यामुळे नळदुर्गचे उत्तरेस 2.5 किलोमीटर अंतरावर खंडोबाचे हे मंदिर उभारण्यात आले। नळदुर्ग गावाचे पश्चिमेस महामार्गावर उतार दिशेस जाणारा रस्ता मिळतो। या रस्त्याने सुमारे 1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर आजचे प्रचलित मंदिर दिसते। तेथून पूर्वेकडे सुमारे 1 किलोमीटर अंतरावर हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे। हे मंदिर तिघई असून प्रथम 4 कमानी सोपा आहे। गर्भगृहात एका कट्यावर सयोनी लिंग आहे। मंदिरावर वीट बांधकामाचे शिखर आहे। या मंदिरामध्ये गाय मारल्याने देव अंधूरमध्ये जाऊन राहिला अशी दंतकथा आहे। ही घटना 17व्या शतकाचे उत्तरार्धात घडल्याचे सांगतात। आज हे मंदिर परित्यक्त अवस्थेत आहे। नंतर या मंदिराचे वायव्य दिशेस एक दगडी चौथरा आहे। या चौथऱ्यावर यात्रेच्या वेळी देव अंधूरमधून आणून त्याची हंगामी स्थापना करून यात्रा उत्सव साजरा होऊ लागला। या चौथऱ्याचे पश्चिमेस सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आजचे प्रचलित मंदिर आहे। हे मंदिर उत्तराभिमुख असून दगडी बांधकामातील या मंदिराची रचना 3 कमानी मंडप व गर्भगृह अशी आहे। कोरपे आडनावाचे भक्ताने बांधलेले मंदिर शिखर विरहित होते। अलीकडे शिखराचे बांधकाम करण्यात आले आहे। गर्भगृहात एका चौथऱ्यावर सयोनी लिंग आहे। मंदिराचे समोर कमान व त्यावर नगारखाना आहे। मंदिराचे उत्तरेकडून बोरी नदी वाहते। मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे? कृपया पुढील व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।